हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्व? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर ना मी खूप सारे मेकअप केले बरं का, पण आज पहिल्यांदा नवरीचा मेकअप करणार आहे म्हणून मी साधं सिंपल तयार झालेली आहे. साडी घातली आणि आता मी तुम्हाला नवरीचा मेकअप दाखवते कसा करणार आहे. असे तर मी खूप सारे साधे मेकअप म्हणजे सिंपल वाले केले बरं का, पण नवरीचा फर्स्ट टाइम करणार आहे. आणि आता तिचा मेकअप मी कसा केलाय तुम्ही मला नक्की सांगा. आणि म्हणजे माझे मेकअपचे जे आहेत ना, तर फोटोज किंवा व्हिडिओज मी इन्स्टावर टाकते. त्याची आयडी पण मी खाली मेन्शन करेन. तर तुम्ही तिथं इन्स्टाला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला म्हणजे तिथं पण मेकअपचे किंवा माझे फॅमिलीचे व्हिडिओज दिसतील. तर इथं पहा, मी सगळी तयारी करून बसलेली होती बरं का, रिक्षाची वाट बघत. कारण लवकर उठल्यामुळे माझे सगळे लवकर कामं झालेली होती. आणि खुशी तर तिच्या आत्याकडेच म्हणजे इथल्या तुळजापुरातल्या आत्याकडे तिनं आलेली होती बरं का. तर कार्यक्रम होता तो पण पुढे दिसेलच तुम्हाला, जावळाचा कार्यक्रम होता. आणि मी तर लवकर आवरून वगैरे साडी वगैरे घालून तयार होऊन बसले होते रिक्षाची वाट बघत. तर हे निघाले होते गावाला, म्हणून मी तर बसलेली होती वाट बघत रिक्षाची. तर मी ना आता रिक्षाची वाट बघत बसली आहे. कारण ह्यांच्या मित्राला आणायला कुठं म्हणजे बाहेर गावाला गेलेत. तर मग म्हणून मला आता रिक्षानं जावं लागत आहे. रिक्षानं जाणार आहे, रिक्षानंच येणार आहे, ऑटोनी. सपोज माझा मेकअप होईपर्यंत ह्यांनी येतील, पण म्हणजे ह्यांनी पहाटे 4 वाजता उठून गेलेत मित्राला आणायला. म्हणजे कुठून येणार आहे वाटतं ते बाहेरच्या देशांवरून, तर त्याच्यामुळं. आणि मग आता मला रिक्षानं जावं लागत आहे. असं 8 वाजलेत. 8 वाजेपर्यंत माझं सगळं आवरून वगैरे झालेलं आहे. लवकर उठले होते, ह्यांनी जात होते त्याच वेळेस मला उठवले, पण 4 वाजता मी उठले नाही तेवढं लवकर. थोडंसं उशिरा म्हणजे 6 वाजले होते उठायला. आवरून वगैरे घेतलं पटपणी. आता 8 वाजलेत, आता 8:30पर्यंत मी तिथं पोचते. तर फायनली रिक्षा आला होता. मी निघाले होते भगवती मंगल कार्यालयामध्ये. तर इथून जवळच होतं बरं का, पण चालत जायला नको वाटत होतं, कारण सकाळचं ऊन कोवळं राहिलेलं नाही आहे बरं का. उन्हाळ्यामध्ये सुद्धा सकाळचं ऊन इतकं कडक लागतं अक्षरशः की काय सांगायचं. तर असो, इथं मी मंगल कार्यालयात पोचले होते, लवकर आले होते, त्यांचं सप्तपदीचं झालेलं होतं. तर मला दुपारचं तिचं नवरीचा मेकअप करायचा होता. तर मेकअप वगैरे मी इन्स्टावर टाकलेत बरं का, व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि आता इथं आम्ही निघालेलो आहोत नंदच्या घरी दुसऱ्या दिवशी. तर माझ्या नंदच्या नाताचा जावळाचा कार्यक्रम होता बरं का. म्हणजे माझा पण नातूच लागतो, तो भाच्याचा मुलगा म्हणजे माझा नातू लागतो. तर त्यांचं बघा घर असं एकदम म्हणजे नळदुर्ग रोडला आहे. म्हणजे अगोदर इथं काहीच नव्हतं बरं का, अशी येड्याबाबडीची झाडं होती, तिथं रोड नव्हता, काहीही नव्हतं, फक्त त्यांचं घर होतं. आणि हे जे दिसतात नाही बिल्डिंग वगैरे, त्या आत्ता झालेत बरं का, हे एक 5-6 महिन्यामध्ये. कारण जेव्हा अगोदर होतं ना, तर त्यावेळेस काहीच नव्हतं. तर मी त्या माझ्या नाताला मस्तपैकी इथं चांदीचं कडं बघितलं. तर चांदी तर इतकं महाग झालं आहे ना, तर असं म्हटलं काहीतरी लागतंच, म्हटलं घ्यावंच लागते. सोनं तर मी विचार नाही केला, परंतु हे पाहे चांदीचं कडं मला फार आवडलं बरं का. तर मी हे घेतलं त्याच्या हातामध्ये घालायला, आणि तिथून म्हणजे बघता क्षणी मला खूप पसंत पडलं. तर आणि हे मंगेश भैया आहेत बरं का, हे म्हणजे जमवून पण देतात, आणि आपण दरवेळेस ह्यांच्याकडेच सोनं किंवा चांदी घेतो, खूप छान असते बरं का. तर तिथून आम्ही निघालो छोट्याला कपडे घ्यायला. तर म्हणजे आता बघा ना, लेकरांना नवीन ड्रेस काय आपण रोज घालू शकत नाही, जरी घातलं तर ती लेकरं किती किडकिड करतात, चिडचिड करतात. म्हणून आम्ही असा विचार केला की रोज त्याला डेली यूजला कपडे वापरायला म्हणजे पाहिजेत. म्हणून मी साधंच थोडंसं घेतलं बरं का. साधं पण नव्हतं, म्हणजे हे पण भारीच होते कपडे, पण तरी पण त्यातल्या त्यात चांगलेच मी घेतले, असे डेली यूजला त्याला वापरून असं म्हणजे फाडून टाकावेत. कारण नवीन लेकरांना कपडे घातल्यानंतर ते घालत नाही, चिडचिड करतात, ते लगेच काढून ठेवाय रे, असं होऊ नये म्हणून हे असं थोडेसे स्मूथ कपडे मी घेतले होते. तर हे पहा, हे जे झाडं दिसत ना नारळाचं वगैरे, हे ताईंचं घर आहे. तर मंडप वगैरे आणखीन टाकायचं होतं. हे बघा डुगू वगैरे कसे बसले
बसलेले आहेत बाहेर. तर त्यांनी चपात्या आणि भाकरीला बायका लावल्या होत्या बरं का. तर जावळाचा कार्यक्रम तुळजापूरमध्ये मोठा करतात बरं का. तर हे हे पण एक भाचेच आहेत, त्यांचं देवघर बघा, सेपरेट देवघर आहे त्यांचं. म्हणजे किचनमध्ये नाही काढलं तर माझे नंदोई जे आहेत ना भैया, त्यांना खूप देवाचं म्हणजे आवड आहे. तर खूप छान त्यांनी देवपूजा वगैरे करतात बरं का. मला तर त्यांचं देवघरच फार आवडतं. तर घर वगैरे पहा किती छान त्यांनी घर बांधले, खूप कष्टाने हे घर त्यांनी बांधले बरं का. तर त्यांना 3 मुलं आहेत. हे पहा सगळ्यात लहान मुलं आहेत, जे म्हणजे ॲनिमल डॉक्टर असतात ना, जनावरांचे डॉक्टर, ते त्यांनी त्याची अभ्यास करत होते, एक्झाम होती त्यांची. तर त्यांनी बकरं केलं होतं. मुलाचा जावळ करायचं म्हणलं की तुळजापूरमध्ये बकरं करतात, नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही पण असतं. पण आदल्या दिवशी त्यांनी जावळ काढली होती मंदिरामध्ये जाऊन आणि पुरणाचं नैवेद्य केलं होतं. मग इथं दुसऱ्या दिवशी माझ्याकडे होतं वरणाचं म्हणजे मला वरण करायला सांगितलं होतं. मग मी काय असं सगळं म्हणजे घेतलं नाही व्हिडिओ, फक्त जेवढं जमेल, कारण काम इतकं होतं की म्हणजे व्हिडिओ काढत बसा, आपण गेले कशासाठी तिथं आणि व्हिडिओ, तर त्याच्यामुळे मी फक्त एक शॉर्ट घेतला बरं का फक्त माझा, बाकी काय नाही. बाकी परत लोक ते आल्यानंतर जेवायला वगैरे वाढायचं होतं, खूप सारी कामं असतात. भलेही आपण आचारी वगैरे लावून, आणि आचारी फक्त नॉनव्हेज करण्यासाठी लावलेलं होतं, बाकी व्हेज आपण घरीच करणार होतो. पनीरची भाजी, गुलाबजामुन सांगितलं होतं, पापड आणि वरण, राईस फक्त, चपात्या, राईस, नॉनव्हेज आणि भाकरी आचार्यांकडे होतं. तर मग इथं माझ्याकडे होती वरणाची जबाबदारी मस्तपैकी. मी तर म्हणजे बकऱ्याचं पण नैवेद्य म्हटलं तर खूप असं लागतं बरं का, कारण कांदा चिरा, टोमॅटो चिरा, हे चिरा, ते सगळं चिराचिरी करून शेवटी इथं मी लागले होते. मी काय एवढं सगळं शॉर्ट नाही घेतलं, फक्त एवढंच मी घेतलं. आता ह्यात पण तुम्हाला अर्धवटच दिसत असणार आहे बरं का, जे की खाली कुकरमध्ये डाळ शिजत होती. अलीकडचे पातेलं आहे ना, तर त्या पातेल्यामध्ये मला 1.5 पातेलं असं वरण करायचं होतं, कारण व्हेजवाले पण येणार होते आणि नॉनव्हेजवाले पण येणार होते. म्हणजे व्हेजवाल्यांचं जेवण बाहेर करत होते आणि नॉनव्हेजवाल्यांचं जेवण बाहेर अंगणामध्ये करत होते आणि व्हेजवाल्यांचं आपण घरी असं करत होतो. तर ही बाई सून आहे बरं का माझ्या नंदची, म्हणजे माझी मुलगी लागते. तर स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं होतं इथं आवरून. तर परड्या भरत होत्या ताई, ह्या माझ्या मोठ्या ननंदबाई आहेत बरं का. तर यांची मोठी बहीण. तर हा पहा नातू, रुद्रांश असं नाव आहे याचं. तर आदल्या दिवशीच मंदिरामध्ये जाऊन याचं जावळ वगैरे काढलेलं होतं, कारण एकाच दिवशी जावळ काढायला मंदिरात जायचं किंवा घरी नैवेद्य ते एका दिवशी जमत नाही. तर आदल्या दिवशी पण आपण जाऊन काढू येऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी घरी आपण बकरं वगैरे असं सवाष्णी सांगितल्या होत्या, परड्या सांगितल्या होत्या. परत 300, 250 किंवा 300 लोकांचं जेवण होतं त्या दिवशी, व्हेजवाले आणि नॉनव्हेजवाले. तर हे पहा दोघी परड्या वगैरे भरल्या बरं का. तर हे पोत असते देवीची परडी. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे, भवानी माते की जय मन खुश हो. की जय. दादा पावला या सगळे छान कर. उदे सदानंदीचा उदे उदे, बोल भवानी माता की जय जय. बोल अंबे की जय. काय झालं? तर ह्या ताईंच्या मैत्रिणी होत्या, जे की आल्या होत्या. तर आळीपाळीनं आम्ही सगळ्यांनी ओळून घेतलं. ही देवीची पोत आहे बरं का. दर अमावस्या पौर्णिमेला घरामध्ये ही पोत जाळली पाहिजे, ज्याच्या घरी परडी आहे. खूप चांगलं असतं बरं का. ह्या पोत म्हणजे ह्याच्यामध्ये चांदी असतं, नाणं असतं, सोनं असतं, खूप काही काही घालून हे पोत अशी मोठी गुंडाळी म्हणजे असं पोत वळली जाते, जे की देवीच्या नावानं, अंबाबाईच्या नावानं असते बरं का. तर इथं पहा मी खुशीला पण घेऊन केलं. तर हा व्हिडिओ जो आहे ना, तर ऋतुजा काढत होती बरं का. तर तिला मी नाही सांगू शकत की आडवाज काढ, कारण यूट्यूबला टाकण्यासाठी आपल्याला आडवाज लागतो. तर असो. तर आणखीन कोणाला माहिती नाही आहे, फक्त असं माहिती आहे की आहे हिचं कुठलं चॅनल आहे काय आणखीन माहितीच नाही आहे. तर असं भविष्यात जेव्हा कळलं तेव्हा कळेल. तर हा पहा, हा माझा नातू आहे, खूप गोंडस आहे बरं का, 1.5 वर्षाचाच आहे, पण खूप छान बोलतो. तर हे पहा आमचे डुगू राजे जेवण वगैरे झाल्यानंतर कसं लोळणं चाललं आहे पहा यांचं. तर असं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं होतं अर्ध्या माणसाचं, आणि अर्धी माणसं रात्री येणार होती बरं का. तर इथं अचानकच इतका मोठा वारा आणि इतकं मोठा पाऊस यायला ना,
तुम्ही पाहू शकताय कसं. तर इथं बायका वगैरे बसलेल्या होत्या, सगळं त्यांचं चपात्या भाकरी करून झालेलं होतं, त्याने जेवण करून गेलेलं होतं. अर्धी माणसाचं जेवण झालेलं होतं, अर्ध्या माणसाचं संध्याकाळी होणार होतं. तर मी काय जास्ती व्हिडिओ नव्हता काढला, फक्त ही फॅमिली एवढं माझी काढली आणि मी तर संध्याकाळी घरी आले बरं का. तर घरी आल्यानंतर पहा, मला चिप्स करायचे होते. म्हटलं की आपल्याला पण आपलं काम करावंच लागेल, म्हणून मी तर 3 किलोची थोडीशी चिप्स टाकली बरं का. कारण आपण अट्टहासाने करतो भरपूर, पण जेव्हा आपण चिप्स वाळू टाकायला जातो तेव्हा एक एक चिप्स आपल्याला वाळत टाकावं लागतात, जे की फार त्रास होतो. परंतु मला दुसऱ्या दिवशी यांनी खूप हेल्प केली बरं का. तर आपले चिप्स बघा कसे किती छान झालेत, पांढरे शुभ्र आणि खूप मोठे मोठे झालेत बरं का. तर आता हे मी याला असंच ठेवणार होते रात्री झाकून, कारण की चिप्स ते वरी आले ना तर म्हणजे काळपट होतात, लाल दिसतात. तर मी तुरटी जे असते ना, तर तुरटी त्याच्यामध्ये टाकले होते, जे की तुरटीनं खूपच पांढरशुभ्र होतात चिप्स. तर दुसऱ्या दिवशी हे मी उठून लवकर म्हणजे एक उकळी आली होती पाण्याला, थोडंसं मीठ टाकलं आणि हे चिप्स त्याच्यामध्ये थोडंसं एकच उकळी घ्यायची, जास्ती नाही शिजवायचं बरं का, कारण जास्ती जर शिजवलं तर खूपच गाळा होतो. तर थोडंसं कच्चं जर राहिलं तर खूप छान, कारण चिप्स आपण अख्खं बटाटा लवकर शिजतं, मग त्या बटाट्याचे चिप्स किती वेळ लागणार आहेत शिजायला सांगा. तर मी एकच उकळीमध्ये पटकन मी बाजूला काढत असते, कारण परत फार गाळ होत असतो बरं का. तर असं तुम्ही जर माझा व्हिडिओ इथंपर्यंत पाहत असाल तर तुमचे खूप खूप धन्यवाद बरं का. आपले नवीन सबस्क्रायबर पण आता जोडत आहेत आपल्या चॅनलला, तर तुम्हाला माझ्याकडून नवीन छोटीशी जर माहिती जर भेटली नवीन, तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. तर लाईक मात्र नक्की करत जा बरं का. तर असं आता नवीन सबस्क्रायबरचं मग आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे बरं का. म्हणजे रोज थोडे थोडे नवीन म्हणजे जॉईंट होत आहेत, खूप भारी वाटत आहे. म्हणजे असो, माझे व्हिडिओ साधेच आहेत, पण इतकं असं हँकी पँकीवाले असं नाही आहेत. परंतु साधी माहिती तुमच्यापर्यंत जरी 1-2 नवीन जरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली ना, तरी बस झालं असं वाटतं बरं का. तर इथं मी चिप्स बघा म्हणजे एक उकळी दिली होती मी, तर मस्तपैकी इथं चिप्स मी शिजवून काढले होते. कारण चिप्स मला आवड नाही आहे, मला शाबूचे पापड फार आवडतात. परंतु खुशी आणि खुशीचे बाबा या दोघांना चिप्स खूप म्हणजे खूप आवडतात. रोज जरी त्यांना दिलं ना तळून, तरी ते नाही म्हणणार नाहीत बरं का. तर असं हे पहा, मी गणपती विसर्जन करायला गेले होते ना, तर त्यावेळेस खुशीला हे शंख आणले होते. मी तिला विश्वास बसत नव्हतं की हे पाण्यामध्ये असं तेरतात म्हणून, तर तिनं बघत होती. तर असं आता मी व्हिडिओ इथंच संपवते बरं का. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट मात्र नक्की टाका बरं का. तर थोडा पसारा दिसेल तुम्हाला माझ्या घरामध्ये, कारण मी तसंच गेले होते आदल्या दिवशी ताईंकडं. आज मी तर थोडं सगळं आवरून घेणार आहे. तर असो, तर पहा खुशी कसं करत आहे एकदम. तिला म्हणजे हे खरंच डुबतंय का तेरते मम्मा असं तिचं चालू होतं बरं का. म्हणजे वरी तरंगतंय का खाली डुबतंय, म्हणून तिनं बघा कसं तिनं म्हणजे पाण्यामध्ये टाकून तिनं हे असं चालू होतं तिचं खेळणं. तर खुशी आली, इतका आनंद वाटतोय ना मला. तर म्हणजे एकटी असं इतकं बोर वाटत होतं ना, खरंच म्हणजे दिवस माझा जात नव्हतं बरं का. काल तिथं मी खुशीला पाहिलं आणि गळ्याला अशी मिठी मारली होती ना तिला, खूप म्हणजे इतकं भारी वाटलं की लेकरू किती दिवसांनी मला भेटतंय. तर मी तेवढा काय तिथं व्हिडिओ नाही काढला बा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत